नाटकाला चला तुम्ही नाटकाला चला, 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 नाटकाला चला तुम्ही नाटकाला चला. तुम्हाला माहितीये का आपण इथे सर्वजण का जमलो आहोत? आज आपण इथे एक महत्वाचा विषय तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. स्वच्छता हीच सेवा. आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे ही केवळ आपली जबाबदारी नसून ही आपली सेवा आहे. स्वच्छता राखणे ही फक्त सरकारची जबाबदारी नसून ती आपल्या सर्वांची आहे. हा खरं आहे तुझं. स्वच्छता ही पाळायलाच हवी. अस्वच्छतेमुळे हजारो आजार होतात, त्यामुळे लोक मरण पावतात. डासांमुळे डेंग्यू मलेरिया सारखे आजार होतात, त्यामुळे खूप लोक मरण पावतात. तुम्ही कचरा नदीत टाकता, नाल्यात टाकता, त्याच्यामुळे डास होतात, जलप्रदूषण होते. तुम्हाला माहिती आहे का, महात्मा गांधीजींचं स्वप्न होतं की आपल्या देशाला गुलामगिरीच्या तावडीतून मुक्त करायचं. तसंच एक स्वप्न होतं की या घाणीच्या साम्राज्यातून त्यांना मुक्त करायचं. चला तर आपण त्यांचे स्वप्न पूर्ण करूया व स्वच्छतेची सुरुवात करूया, आपल्यापासून, आपल्या घरापासून, आपल्या मुंडवा गावापासून, आपल्या पुणे शहरापासून. म्हणूनच लोणबाग विद्यालय मुंडवा सादर करीत आहे एक पथनाट्य, एक पाऊल स्वच्छतेकडे, एक पाऊल स्वच्छतेकडे. अहो दीदी, तुम्ही रस्त्यावर कचरा टाकताय, तुला काय करायचंय? मी कुठेही कचरा टाकणार. अहो पण स्वच्छता राखणे ही आपली जबाबदारी आहे ना. आता तूच शिकवणार का मला? घरोघरी कचऱ्याचं गाड्या असतात, तुम्ही त्यामध्ये कचरा का नाही टाकत? मला तेवढं करायला टाइम नसतो. हे अशी लोक कचरा टाकून जातात, नंतर ना आम्हालाच उचलावं लागतं ना. आम्ही कामगार माणसं म्हणजे काही माणसं नसतो का? हो, बरोबर आहे तुमचं. जाऊ द्या, अशांना बोलून काय उपयोगच नाही. हो दीदी, इकडे बघा तुमच्यामुळे काय झालं. तुमच्या एका छोट्या चुकीमुळे एखाद्याला इजा होऊ शकते, याची कल्पना तरी आहे का तुम्हाला? हे अशी लोक कचरा टाकून जातात एकत्र, नंतर ना आम्हालाच वेगवेगळं करावं लागतं. तर गाडीवाला कचरा पण घेत नाही. तुमच्यामुळे ह्या लोकांना किती त्रास होतो. आपण ओला आणि कचरा वेगळा करून ठेवू शकतो. तुम्ही सांगा कसं करायचं ओला कचरा वेगळा? ओल्या कचऱ्यामध्ये उरलेले शेळे अन्न, भाजीपाला असं टाकू शकतो. ओल्या कचऱ्यामध्ये खत तयार होतो, त्याच्यासाठी खूप असतात. आणि सुका कचऱ्यामध्ये प्लास्टिक, कागद वगैरे आपण टाकू शकतो, त्याचा पुनर्वापर करू शकतो. सॉरी दादा, माझं चुकल्याने असा कचरा नव्हता बाहेर. तुम्हाला तुमची चूक समजली ना, मग शपथ घेऊया की कचरा करणार नाही आणि आपण संकल्प करूया की कचरा करणार नाही व स्वच्छता राखू आणि झाडे लावू, प्रदूषण टाळू. नदीकाठी झाड काढू, स्वच्छ राहू रे, जीवन आपले आनंदी निरोगी राहू रे. नदीकाठी घाण काढू, स्वच्छ राहू रे, जीवन आपले आनंदी निरोगी राहू रे. रस्त्यावरचा कचरा काढू, साफ करू रे, रस्त्यावरचा कचरा काढू, साफ करू रे. जीवन आपले आनंदी निरोगी राहू रे, जीवन आपले आनंदी निरोगी राहू रे. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं तर स्वच्छता ही पाळायलाच हवी. स्वच्छता ही सेवा हा फक्त नारा नाही, तर ती आपली जीवनशैली बनली पाहिजे, आपली रोजची सवय बनली पाहिजे. रस्त्यावर कचरा टाकणे, पाणी साचवणे, ह्याच्यावर खूप आजार वाढतात. म्हणूनच महात्मा गांधीजींचे स्वप्न होते की आपण स्वच्छता राखू व या घाणीच्या साम्राज्यातून मुक्त करू. तसेच संत गाडगे बाबा यांनी पण घरोघरी जाऊन, गावोगावी जाऊन स्वच्छतेचे संदेश दिले. तसेच आपण स्वच्छता ही पाळूयात. तर मित्रांनो, चला एक पाऊल पुढे घेऊया व स्वच्छता पाळूया. कचरा पेटीतच टाकूया व ओला कचरा, सुका कचरा वेगळा करूया आणि स्वच्छता पाळूया. मित्रांनो, स्वच्छता ही आपली जबाबदारी आहे आणि ती आपण पाळलीच पाहिजे. आपण आजपासूनच सुरुवात करूया. आपल्या स्वतःपासून, आपल्या घरापासून, आपल्या शाळेपासून, आपल्या शहरापासून अस्वच्छतेला मुक्त करूयात आणि आपल्या महात्मा गांधीजींचं स्वप्न पूर्ण करूयात आणि या भारत भूमीला स्वच्छ करूयात. स्वच्छ गाव सुंदर गाव. कचरा नाही वर्गात, आरोग्य येईल आयुष्यात. स्वच्छतेची सवय लावा, आजारांना दूर ठेवा. स्वच्छता ठेवू रोज, हेच आमचे मोज. स्वच्छ भारत आपला अभिमान. स्वच्छ राहू, निरोगी राहू. स्वच्छ भारत सुंदर भारत.
स्वच्छ भारत स्वच्छ भारत स्वच्छ भारत हो स्वच्छ भारत स्वच्छ भारत स्वच्छ भारत हो स्वच्छ भारत स्वच्छ भारत स्वच्छ भारत हो स्वच्छ भारत स्वच्छ भारत आज नंतर माध्यमिक विद्यालय त्या विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थ्यांनी जो जनजागृती मोहीम आरोग्याविषयी केला हा कार्यक्रम फार सुंदर आहे. आता कुंडव्या गावाकरता हा कार्यक्रम राबवला त्यांनी. आम्ही त्यांचे हार्दिक आभार करतो. धन्यवाद.